विदर्भात पांढरं सोनं म्हणून कापसाची ओळख आहे। कापसाचे सर्वाधिक उत्पादन विदर्भातच घेतले जाते। मात्र यावर्षी परतीच्या पावसाने कापूस पीक संकटात सापडलेले आहे। अमरावती जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे कापसाला कीड आली आहे, तर निघणारा कापूस पावसाने पूर्णतः खराब झालेला आहे। त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे। त्याला गरज आहे ती म्हणजे मदतीची। सरकार काय करेल या अपेक्षेने कापूस उत्पादक शेतकरी वाट बघतो आहे। जी मागणी सरकारकडे एवढीच आहे की बा आम्हाला बोंडाच्या कापसाचं नुकसान भरपाई देण्यात यावी। आणि दुसरी गोष्ट काही आमचे जे विदर्भाच्या परतीच्या पावसाने जे अतोनात नुकसान झालं, सोयाबीन कपाशी याकडे सरकारने अतोनात नुकसान झाल्यामुळे सरकारने आमच्याकडं तुरंत शेतकऱ्याकडे लक्ष देण्यात यावं। शेतकरी जर जगला तर देश जगेल, नाही तर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही। संजय तुपसुंदरेसह बोधिसत्व काळे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।